चालकांनी पगार वेळेवर न मिळणे, भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी.एफ. आणि कर्मचारी राज्य विमा योजना ई.एस.आय. सुविधा न मिळणे तसेच किमान वेतनाचा लाभ न दिल्याचा आरोप करत आज टिप्पर चालकांनी काम बंद आंदोलन केलं. वेतन देण्यासाठी कोणतीही निश्चित तारीख नसून गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असल्याचं चालकांनी यावेळी सांगितलं. किमान वेतन कायद्यानुसार सुमारे 26,000 रुपये वेतन मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 14,800 रुपये पगार दिला जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. यानंतर टिप्पर चालक आणि महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासोबत बैठक पार पडली. आज सायंकाळपर्यंत सर्व चालकांचे पगार केले जातील तसेच प्रत्येक महिन्याला वेळेवर पगार होईल असं आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर टिप्पर चालकांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. याबाबत बोलताना आपचे उत्तम पाटील म्हणाले, शहराचा जो कचरा आहे तो उठाव करण्यासाठी जे टिप्पर चालक आहेत त्या टिप्पर चालकांचा एप्रिलचा पगार आज 2 जून आला तरी झालेला नव्हता आणि म्हणून सकाळी सगळ्या टिप्पर चालकांनी आज टिप्पर बंद करून आंदोलन पुकारलं होतं. आम आदमी पार्टीनं टिप्पर चालकांची जी मुद्दे आहेत ते आज आम्ही आयुक्त साहेबांशी डिस्कस केले. 7 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित आहे, तशा पद्धतीचं टेंडर आहे, पण कुठलीही कंपनी त्यांना 7 तारखेपर्यंत पगार करत नाही, त्यांना किमान वेतन मिळत नाही, पी.एफचे पैसे त्यांच्या खात्यात टाकले जात नाहीत. हे सगळे मुद्दे घेऊन आज आम्ही आयुक्त साहेबांना कानावर गाठले. त्यांनी त्याची गांभीर्यपूर्ण त्याची दखल घेतली आणि आज काही गोष्टी टिप्पर चालकांच्या बाजूने त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचा निर्णय दिलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत एकही टिप्पर चालकाचा पगार मागं राहणार नाही, सगळ्यांचे पगार होतील अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ज्या कंपन्यांनी आज गाड्या बंद झाल्या त्या कंपन्यांवरती ते दंडात्मक कारवाई करणार आहेत. पण आम्ही आयुक्त साहेबांना एक विनंती केली, पगार न होणे हे त्या कंपन्यांची चूक आहे, त्याच्यामध्ये टिप्पर चालकांची काहीही चूक नाही. त्यामुळं हा दंड त्यांच्या नफ्यातनं घेतला जावा. टिप्पर चालकांना त्यांच्या पगारातून एकही रुपया त्याच्यावरती डिबिट झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा ज्यावेळेला आम्ही इशारा दिला तीही त्यांनी मागणी मान्य केली आणि चालकांच्या पगारातनं तो दंड वसूल होणार नाही आहे, तो कंपन्यांच्या प्रॉफिटमधनं होणार आहे अशा पद्धतीचा एक निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशीही घडलेली आहे, वारंवार ह्या कंपन्यांनी किमान वेतन न देणे, टर्म्स अँड कंडिशन्सचा भंग करणे, पी.एफ. न जमा करणे, हा जो खोडसाळपणा त्या कंपन्या करतायत, महापालिकेचे आणि कोल्हापूरच्या जनतेचे पैसे खिशात टाकतायत, ह्याच्यावरती आम्ही महानगरपालिका प्रशासनाला कडाडून एक इशारा दिला की ह्या कंपन्या जर भविष्यात पुन्हा एकदा, कारण की आज त्यांचं टेंडर संपलेलं आहे, पुन्हा एकदा जर टेंडर प्रक्रियेत आल्या तर उग्र आंदोलनाला सामोरं गेलं जाईल. ह्याच्यावरती आयुक्त साहेबांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे की ह्या कंपन्यांवरती ब्लॅक लिस्टची प्रक्रिया आम्ही सुरुवात करत आहोत. तशा पद्धतीच्या नोटिसेस महानगरपालिकेकडून आज किंवा उद्या त्यांना मिळतील. आज टिप्पर चालकांच्या आजच्या ह्या संपामुळं टिप्पर चालकांना न्याय मिळालेला आहे आणि जर पुढच्या 7 तारखेपर्यंत मेचा जर पगार झाला नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाला तुम्ही कळवा. तर जर 2 दिवसात पुन्हा जर त्या 8 किंवा 9 तारखेला पगार होत नसतील तर आम्ही त्यावरती कारवाई करतो असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या टिप्पर चालकांनी हा संप मागं घेतलेला आहे. उद्या आज टिप्पर गाड्या निघणार नाहीत, परंतु उद्या सकाळपासून पूर्वरत जेवढे क्षमता आहे टिप्परची ती सगळी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा हजर होते. आम्ही ह्यापूर्वी सुद्धा टिप्पर चालकांचे जे किमान वेतनाचा प्रश्न आहे, बोगस कामगार दाखवून म्हणजे 180 कामगार असताना 254-256 लोकांचा पगार उचलणे हा प्रकार असेल, याचे डॉक्युमेंटेड प्रूफ महानगरपालिका प्रशासनाला जवळजवळ 8-10 महिन्यापूर्वी दिलेला आहे. त्याच्यावरती अद्यापही काही कारवाई झालेली नाही. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा नूतन जे आयुक्त आहेत त्या साहेबांना सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पुन्हा काही प्रूफ गोळा करायचं काम आमचं चालू आहे. लवकरच म्हणजे या आठवड्यातच आम्ही ते नवीन प्रूफ साहेबांना देणार आहोत. ह्या कंपन्या ब्लॅकलिस्ट झाल्याशिवाय आम आदमी पार्टी गप्प बसणार नाही. ह्याच्यामध्ये वारंवार महानगरपालिकेला आम्ही काही गोष्टी निदर्शना आणून दिलेल्या होत्या. ह्या कंपन्यांनी कुणाचाही इन्शुरन्स काढलेला नाही. ज्या वेळेला टर्म्स अँड कंडिशन्समध्ये ती गोष्ट असताना त्यांनी महानगरपालिकेला प्रीमियमच्या रिसीट देण्यापेक्षा कोटेशन्स दिलेले आहेत आणि महानगरपालिकेचे जे महाभाग अधिकारी आहेत ज्यांनी तपासाचं काम असते त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले आहेत कोटेशन्स. ही सुद्धा बाब आज महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये आम्ही मांडलेली आहे. त्यामुळं सेफ्टीचा मुद्दा हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याच्यावरती सुद्धा आम्ही पाठपुरावा आणि करणार. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार इथले अधिकारी आहे. कारण कारण गेल्या 1.5 वर्षाला आम्ही सातत्यानं किमान वेतन प्रमाणात पगार होत नाही. जसं सांगितलं तुम्ही की कमी कामगार जास्त कामगार दाखवून पगार जास्त केले आणि हे वारंवार आम्ही अधिकार आता पण जे अधिकार कोणी यात सामील आहेत त्यांचा तिथं आम्ही देखील उल्लेख केलेला आहे की ह्या अधिकाऱ्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या तरी या अधिकाऱ्यांनी त्यांना पोटशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यावर पण कारवाई करायला मागणी केलेली आहे.